वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। याच्यातलं योगक्षेमं वहाम्यहम LIC मुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर LICनी पहिल्या कंडिशन्स सोयीस्करपणे बाहेर काढून टाकल्यात आणि फक्त योगक्षेमं वहाम्यहम. एक त्यामुळे फरक असा आहे की LICचा योगक्षेमं वहाम्यहम जो आहे तो त्याचा बेनिफिशियरी हा तो माणूस गेल्यानंतर जे उरलेले आहेत त्यांना होतो, त्यांच्यासाठी योगक्षेमं वहाम्यहम. भगवंताचा योगक्षेमम जो आहे तो त्या व्यक्तीच्या बाबतीत तो जिवंत असताना आहे, पण त्याला खूप टफ अशी कंडिशन आहे, रादर वन ऑफ द टफेस्ट कंडिशन आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम. अनन्य भावाने जो चिंतन करेल, कोणाचा योगक्षेम व्हायला तो अजिबातच बांधलेला नाहीये. ये जना पर्युपासते आणि तेषां नित्याभियुक्तानां. तीन गोष्टी आहेत. मुळात आज सकाळी म्हणल्याप्रमाणे 9व्या अध्यायातला श्लोक आहे. साधारणपणे भगवद्गीतेच्या मध्यावर, तसं पाहिलं तर एक्झॅक्ट सेंटर काढताच येते, कारण 700 श्लोक आहेत, त्यामुळे देर कॅनॉट बी सेंटर. पण मध्य पाहिला तर 351वा श्लोक आहे भगवद्गीतेचा. हे महात्मा नसतो माम पार्थ आहे दैवीं प्रकृतीमाश्रिता भजन्ते नैव मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. हे मी नाही, मला स्वामीजींकडनं हे मी शिकलेलो आहे की मध्य महात्मा नसतो माम पार्थला आहे. मी मोजलेलं नाही, म्हणजे स्वामीजींनी सांगितलं त्यात ते असणार 351. पण सेंट्रल थीमच्या दृष्टीने महात्मा नसतो पार्था गीतेचा सेंट्रल मेसेज नाही आहे. जरी तो खूप महत्त्वाचा श्लोक असला, खूप मोठ्या मोठ्या महापुरुषांनी त्याच्यावर भाष्य केले असते की जे महात्मे आहेत ते दैवी प्रकृतीला कसे भजतात किंवा दैवी प्रकृतीमध्ये कसे ते राहतात असं गीता सांगते. ज्ञानेश्वर महाराजांनी एक्झॅक्टली उलटं करून टाकलं. ते म्हणले महात्मे दैवी प्रकृतीला धरून राहत नाही, दैवी प्रकृती महात्म्यांना धरून राहते, असा अभिप्राय त्यांनी त्या श्लोकावर दिलाय. त्याचा पुढचा जो श्लोक आहे लगेच लागूनचा, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रता नमस्यन्त्यस्य माम भक्ता नित्ययुक्ता उपासे. तो नित्ययुक्त शब्द परत इथे रिपीट झालाय. नित्ययुक्त, नित्ययुक्त असायला पाहिजे तुम्ही. हा इतका महत्वाचा श्लोक आहे. जसं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, या एका श्लोकावर संपूर्ण लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य हा ग्रंथ मंडालीच्या तुरुंगात त्यांनी लिहिला. एका श्लोकावर लिहिलाय का. तसाच हा महत्वाचा श्लोक, पहिलं आश्वासन भगवंतांनी दिले संपूर्ण गीतेमध्ये. पहिलं प्रॉमिस कुठे दिलं असेल ते आत्तापर्यंत अनेक ठिकाणी ते म्हणलेत की असा भक्त मला आवडतो, स्थितप्रज्ञाची ही लक्षणं आहेत, अनेक व्याख्या केल्या त्यांनी. पण मी तुला काहीतरी देईन आणि वहाम्यहम म्हणले. वहामी, ददामी मी पण नाही. आत्ताच्या ददामी हे क्रियापद आलेलं आहे, देतो हे आलेलं आहे. पण वहामी, वहामीच्यात मी वाहतो, म्हणजे सेवक भाव झाला, मी तुझा सेवक होतो, असं पहिलं स्टेटमेंट संपूर्ण गीतेमधलं या 9व्या अध्यायामध्ये येतं. अनन्याश्चिंतयन्तो मामच्या रूपाने. कदाचित त्याच्यामुळेच असेल अक्कलकोटच्या महाराजांनी जेव्हा त्यांचा देह ठेवला स्वामी समर्थांनी, तेव्हा देह ठेवायच्या आधी 11 वेळा हा श्लोक त्यांनी मोठ्यांनी म्हणला. आणि हा श्लोक 11व्यांदा म्हणल्यावर त्यांनी देह ठेवला. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते.
अनन्याचा अर्थ न अन्य, दुसरं कोण नाही, एकच तत्व आहे. चिंतयंतो, आता आपल्याला असं वाटतं की असं कसं काय एकाच तत्वाचं सतत चिंतन माणूस 24/7 कसं काय करणार. जन्म इतक्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, बाईनी विकत घेतला श्याम. तर प्रत्येक श्वास हा मोजून तेवढं मी नाव घेतलं आणि तेव्हा मला तो श्याम मिळाला. अशी विधानं आपण वाङ्मयात वाचतो. तसंच त्यांना म्हणायचंय की बाकी दुसरं काही चालणार नाही. एकाच तत्वाचा, मग सगुण उपासना असेल, तुझे काय आराध्य आहे त्याचा, निर्गुण उपासक असशील तर जे आत्मतत्व आहे त्याचा, पण तोच वेद तुला सतत लागला पाहिजे. पहिली गोष्ट. ये जना पर्युपासते. पर्युपासते त्याचे अनेक अर्थ केले संस्कृतमध्ये. परिता उपासते असे केले. परिता उपासतेचा अर्थ सगळ्या बाजूंनी पेटवलंय. रान असं म्हणतात ना, म्हणजे स्वामी महाजनात नेहमी उदाहरण द्यायचं की जसं ताट आपण सजवतो की काय मीठ, लिंबू, कोशिंबीर, पंचामृत, लोणचं, कुरडई, तुम्ही सिक्वेन्स बघून घ्या, मला नक्की माहिती नाही पण साधारण तो कारण वाढणाऱ्यांचा पण असतो. आणि सगळं असं ते सिक्वेन्स ते म्हणायचं हे केलं, पण मध्ये जे आहे मेन तेच जर नसलं तर काय. ते सुद्धा आम्हाला म्हणजे पंक्तीत 3 वेळा लागतो भात. आधी वरण भात, मग मसाले भात, मग ताक भात. ते म्हणायचे एवढं की पुरे का असं म्हणायचे. पुरे का नाही ना, हां श्रीखंड पुरी पण राहिली, आता पुरे का असं विचारायचं. ते सगळं पूर्ण भरलं पाहिजे भक्तीचं ताट. म्हणजे आपल्याला आवडीच्या गोष्टींमधनं ते दृष्टांत देऊन समजून सांगतात. पुरे का आपण नाहीच म्हणणार, आपण म्हणणार पान पाहिजे नंतर. मुखशुद्धी असते. कलावतीही असं म्हणायच्या की पानाच्या बाबतीत सुद्धा असं आहे की खरं पाहिलं तर काय ते चुना आणि कात एवढं जरी लावलं पानाला तरी रंगतं पान, पण तेवढं तुम्ही खात नाही. त्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी ॲड करता. काय ते बडीशेप पाहिजे, वेलदोडा पाहिजे, अजून लवंग पाहिजे, बदाम पाहिजे, किसमिस पाहिजे, खोबरं पाहिजे, सुपारी, शक्यतो कतरी वगैरे, असं ते गुलकंद. हे कशाला चव यायला. मला एवढंच माहिती आहे, ते नंबरी पानाचं वगैरे अजून काय इन्ग्रेडियंट्स असतील तर माहिती नाही. हा पण कारण म्हणजे एखादी गोष्ट करताना संपूर्णपणे त्याचा फक्त रंगणं महत्वाचं नाही तर आस्वादन पण महत्वाचं आहे. पर्युपासन हा शब्द याच्यात येतो की सगळ्या बाजूनी तुम्ही पेटवलेलं आहे त्याला मिळवण्याकरता. मेकॅनिकल नाही करून चालू. मला माझे मित्र ते भेटले होते, म्हणले आमच्याकडे पूजा असते ती पानवाल्यासारखी पूजा असते. म्हणजे तो पानवाला करतो ना, असे पानं मांडून ठेवतो, मग कात चुना 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 कात कात, तसं आम्ही सगळे देव ते अन्नपूर्णा गंध 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 कुंकू कुंकू हळदी हळदी. आपण भावानी करतो का पाहिजे. आपण आधीच्या श्लोकात तर पाहिलंच की भाव सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असं अजिबात करत नाही की सगळ्यांना बुडवायचं पहिल्यांदी, मग एकाच त्या फडक्याने ते धुतलेलं नसतं त्यांनी सगळ्यांना पुसायचं. असं चालेल का मला सांगा ना. एक टॉवेल तुम्ही कल्पना करा, आपण अन्नपूर्णा देवी आहे, त्याच्यानंतर भगवान शंकरांची पिंड, गणपती, तो तोंडी पुसा. भावच नसतो ना तर आपल्याला काही फरक पडत नाही. कोरडं करायचंय. आपणच कोरडे असल्यामुळे हा प्रश्नच उत्पन्न होत नाही मनामध्ये. पण असं नाही चालत. पर्युपासते याचा अर्थ परिता उपासते. सर्व बाजूंनी आयुष्यातल्या ऑल फॅकल्टीज ज्या काय मोडॅलिटीज आहेत त्यांनी सगळ्यांनी ते टार्गेट साध्य करायचा प्रयत्न करतोयस का, असं ते ये जना पर्युपासते जे करत असतात. आणि तेषाम नित्याभियुक्तानाम, असे नित्ययुक्त जे आहेत, सतत युक्त आहेत, दुसरं तिसरं काही चालत नाही. जसं अर्जुनाच्या बाबतीत म्हटलं गेलं की अर्जुन झोपलेला असताना सुद्धा त्याच्या केसामधनं कृष्णाचा नाद ऐकू यायचा. उगीच नाही सांगितलेलं गीता अर्जुनाला, उगीच नाही सांगितले, उगीच अर्जुनाला असे आश्वासन दिलेले नाहीये. तो होताच तसा.
म्हणजे एकदा युधिष्ठिरांनी सांगितलं होतं, सांभाळा माझा भाऊ आहे, खूप शूर आहे, पण शेवटी भाऊ आहे, लहान भाऊ आहे, जरा नीट सांभाळून घे. तेव्हा कृष्ण इतका चिडला, तो म्हणला तुझा फक्त भाऊ आहे, माझा तो संबंधी आहे, म्हणजे मेवणा आहे, तो असं वर मेवणा आहे, खाल मेवणा नाही, म्हणजे बहिणीचा नवरा आहे, बायकोचा भाऊ नाही. माझा वर मेवणा आलाय आज सुदैवान तिकडे बँगलोरहून ते ऐकायला. अक्षय दोघं ते बँगलोरहून ड्राईव्ह करून आले त्याच्या आधी. सो तो माझा वर मेवणा आहे. पहिली गोष्ट, संबंधी हा शब्द वापरलाय महाभारतामध्ये. हे मेवणा हे सगळं आपलं हे, पण तसं होताच, म्हणजे सुभद्रेचा नवरा तो माझा अत्यंत जवळचा सखा आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा सगळ्यात आवडता शिष्य आहे. त्याच्या पुढचं वाक्य कृष्ण म्हणतो की एक वेळ मी माझ्या मांसाचे तुकडे तोडीन युद्धामध्ये, प्रतिज्ञा वितीने तो सगळे सोडून देईन, माझ्या मांसाचे तुकडे तोडीन, पण ह्याला काही होऊन देणार नाही, असं वचन कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत मी जाईन. त्याच्यामुळे हा श्लोक एकदम आपलं अटेन्शन सिकिंग आहे. अरे काय म्हणजे या पातळीवर जाऊन भगवंत योगक्षेम व्हायला तयार. पण अटी आहे, तू अनन्य चिंतन केलं पाहिजेस, पर्युपासन केलं पाहिजेस आणि नित्ययुक्त केलं पाहिजेस, कधीतरी नाही. भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णनच्या सिद्ध लेखणीतनं चितारलेली एक तामिळ कथा आहे, फार सुंदर कथा आहे ती. तशा प्रकारच्या अनेक कथा या बाबतीत सांगितल्या जातात, पण ती कथा मला सगळ्यात भावली. तर एक ब्राह्मण असतो, भिक्षुकी करणारा, म्हणजे गरीबच असणार. हो, ब्राह्मण गरीबच असतात, बरोबर. हां, म्हणजे आपल्या सगळ्या त्या कहाण्या ज्या असतात श्रावणातल्या, विशेषण ठरलेलं आहे. तर तो सकाळ दुपार संध्याकाळ त्रिवार गीतेचा पाठ करायचा, गीता पूर्ण म्हणायचं आणि त्याच्याशिवाय काही जेवायचं नाही वगैरे. आणि जमेल तशी भिक्षुकी जे काही येतील पूजा बिजा सांगायचा. पण त्यामुळे घरातली परिस्थिती बेताची असते आणि असं पुढे संकट येतं, मुलांना खायला प्यायला मिळत नाही, आबाळ होते आणि बायको त्याची खूप चिडते. ती म्हणते तुम्ही 3 वेळा हे वाचता, तुम्ही आम्हाला 2 वेळा खायला देऊ शकत नाही, काय तुमच्या उपयोग भक्तीचा, भगवंत तुम्हाला काय एवढं सांभाळत नाही. आणि त्याला पण कळतं की हिचा जो संताप आहे सात्विक उद्रेक आहे, वात्सल्यापोटी ती म्हणते की मुलांना खायला मिळत नाही म्हणून ती म्हणते. त्याला इथे पटत असतात ना, पण तो मनावर दगड ठेवून स्वतःचं जे काही असतं नित्य उपासना ती सोडत नसतो. पण एक दिवस असा येतो की त्याला ते असं खूप असंही होतं. तो हेच वाचत असतो 9वा अध्याय, आणि वाचता असता ते तो वाचतो, अनन्य चिंतन तो माम बघ हे जना पर्युपासित. आणि त्याला वाटतं काही खरं नाही, आपण उगीच हे सगळं म्हणतो, असं काही देव वाचवत वगैरे नाही. आणि तो म्हणतो काही नाही, गीता खरी नाही, कृष्ण खरं नाही, तुझी वचनं तर त्याहून खरी नाही, अजिबात नाही. आणि म्हणून तो रागाराने पेन घेतो आणि त्या या श्लोकाला अशा रेघोट्या मारतो, 3-4 अशा रेघोट्या मारतो आणि निघून जातो. आणि बायकोला मी घरातनं चाललोय बाहेर निघून, जर मला करता आलं काहीतरी तुमच्यासाठी तरच मी परत येईन, नाही तुम्ही परत येणार नाही, असं तावाताच निघून जातो. तिला खूप कसं तरी वाटतं, ती मागे पळते पण दिसत नाही. बरंच शोधायचा प्रयत्न करतात गावात सगळीकडे, बाहेर वगैरे कुठे काही दिसत नाही. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3रा दिवस उजाडतो आणि ते वाट पाहत असतात. तर एक तरुण, आता लहान मुलगा 12-13 वर्षाचा एक सावळासा दिसणारा मुलगा एक गाडा ओढत येतो आणि त्या गाड्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, अन्नधान्य, फळांच्या पेट्या, तेलाचे डबे, सगळंच. म्हणजे मागे एक दुभती गाय असते आणि तो येतो आणि ती वाट पाहत असते बायको. तो म्हणतो की हे तुमच्या यजमानाने पाठवलंय. तिला विश्वासच बसत नाही. त्या काळात काय असं ब्लिंकिट, स्विगी वगैरे असं काही पद्धत नव्हती. मग लोकांना आपण ऑर्डर दिल्याशी एवढ्या अशा घरपोच गोष्टी कशा आल्या. ती म्हणते त्यांनी पाठवलंय. ती म्हणते हो, त्यांनी सांगितलं पोचवा म्हणून.
तर तिला आनंद होतो. ती म्हणजे कसं काय पाठवलं, ते कसं याच्या विचारायच्या ती गोष्टी घेते आधी एक एक. आणि ती म्हणते पण ते कुठे आहेत, तर तो काही बोलत नाही. तो म्हणतो ते कुठे आहेत मला माहिती नाही, पण ते येतील. पण एक गोष्ट मात्र त्यांना सांगा, म्हणजे त्याचा चेहरा पडलेला असतो. ती विचारते की काय तुझा चेहरा एवढा का पडलायस, एवढं काय झालं. तर तो म्हणतो एक गोष्ट त्यांना सांगा की त्यांनी जे फटके मारले त्याचे मला फार वळ उठलेत, खूप त्रास होतोय, पाठीत खूप दुखतंय माझ्या, असं त्यांना सांगा. ती बघते तर खरंच असं त्याच्या पाठी असे वळ उठलेले असतात. ती म्हणते तिचा विश्वास बसत नाही. ती म्हणते तो ते आमचे कधी शब्दांनी पण कोणाला फटके मारणार नाहीत, हे शक्यच नाही त्यांनी मारलेलं असणं. पण त्याच्याकडे पाहून असंही वाटत नसतं की हा खोटं बोलेल. ती म्हणते थांबा मी मलम वगैरे लावून देते. अशी कथा आहे. मी कदाचित त्याच्याच त्या डिलिव्हरीमध्ये एखादं बॉलिनी ऑइडेक्स वगैरे असेल, कुठनं तिने मलम आणलं कारण पण ती मलम लावू का असं विचारते. तर तो म्हणतो नाही मलम बिलम नका लावू, फक्त हे सांगा नक्की त्यांना की वळ उठले होते. आणि म्हणून तो जातो. मग नवरा येतो आणि नवरा आल्यावर तो विचारतो की हे काय कुठनं आलं सगळं वगैरे. तर ती म्हणते असं असं झालं, तुम्हीच पाठवलं ना. मी नाही पाठवलं, कोण आलं होतं. मग ती सगळं सांगते. आणि तो ती म्हणते आज शेवटी त्यांनी सांगितलं तुम्ही मारलं त्याला, कशाला मारलं तेवढं, वळ उठणे आहेत का. त्याला काही कळतच नाही. आणि मग तो बसतो हताशपणे, गीता उघडतो परत. आणि अनन्य चिंतन तो पाहिल्यावर त्या लक्षात येतो, जे ते 3 ओरखाडे असतात पाठीवर उमटलेले असतात. केवळ भक्ताचा भाव राहावा, म्हणजे ती गोष्ट अनेक प्रकारे आपल्याला डोळे उघडणारी. भक्ताचा भाव राहावा म्हणून कुठल्याही लेवलला मी जाईन. आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा मी हा अनुभव जो कधी कोणाला आतापर्यंत सांगितला नाही, पण म्हणजे अशा प्रबोधनात सांगितलं नाही, पण सांगतो आता. मला वाटतं 2001 9/11 कधी झालं, नाही 2001 साली झालं, 2001 ना. आता तर तो त्याच्या पुढचा महिना ऑक्टोबर, तेव्हा सिंधुताई सपकाळांबरोबर आम्ही काम करायचो. आणि तिथे काही साक्षीदार आहेत त्या घटनेचे, त्यांना माहिती आहे. तर तेव्हा अशी परिस्थिती आली होती की तेव्हा त्या पुण्यात आल्या होत्या, त्यांना फारसा काही सपोर्ट नव्हता. आणि त्या म्हणायच्या तुम्ही आम्ही काय तेव्हा स्टुडंट होतो, आम्ही काय त्यांना सपोर्ट जास्त करणार, आम्ही त्यांच्यासाठी काय काय भाषणं करायचो त्यांच्याबरोबर जाऊन. तर त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त मला 5 तेलाचे डबे द्या. कारण त्यांचा असा एक रिवाज होता की त्या घराच्या बाहेर जेव्हा पडायच्या तेव्हा एक दिवा जसा इथे लावलाय ना तसा लावून जायचा, आणि तो दिवा विझून द्यायचा नाही, मुलांना सांगितलं असायचं. कारण सगळी अनाथ मुलं आई गेल्यावर परत येते की नाही याचा कॉन्फिडन्स नाही, आईला काही मिळते की नाही, भिक्षा येते की नाही परत. आणि म्हणून त्यांना सांगायचं दिवा विझून द्यायचा नाही अजिबात, दिवा आहे म्हणजे आई आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून ही श्रद्धा माझ्या मुलांच्यामध्ये राहावी म्हणून तुम्ही ते तेल द्या असं सांगितलं होतं. आणि ते आम्ही तेवढंच आम्हाला जमायचं, त्याच्यापेक्षा आम्हाला काही जमायचं पण नाही. आणि असं झालं त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये की अचानक काहीतरी कारणाने सगळी मदत थांबली आणि सगळी मुलं उपाशी अशी अवस्था 3 संस्थांमध्ये झाली. काही खायलाच नाही पुढच्या 2 महिन्यात. आणि त्यांच्याकडे कृष्णाची मूर्ती होती, त्या रात्रभर रडवते. मला पण तो काळ असा होता की ऑलमोस्ट रोज फोन व्हायचा आमचा. आणि रात्रभर रडत होत्या की भांडं होत्या, म्हणजे की तू हे सगळं सांभाळत नाही आहेस, त्या मुलांना काय वगैरे वगैरे असं. आणि आम्हालाही टेन्शन आलं की आता हे कसं काय, कोण देणार ना एवढं, या मुलांचं कमीत कमी 1 महिन्याचं राशन तरी देणार कोण, जायचं कोणाकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला, हे जे रडणं झालं खूप की आता तू काही नाही केलंस तर मी काही करीन असं. म्हणून ते भांडून शेवटी दबून झोपल्या त्या कृष्णा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला तर मला म्हटलं कृष्णाने ऐकलं माझं. म्हटलं काय झालं. तर काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो की लुधियानाला पंजाबमध्ये एक मित्तल नावाची खूप मोठी व्यक्ती आहे, जे दरवर्षी नॅशनल अवॉर्ड देतात. जवाहरलाल नेहरू पुरस्कार फॉर द बेस्ट ह्युमॅनिटी असा तो अवॉर्ड आहे. त्या काळामध्ये काही लाख रुपयांचा अवॉर्ड होता. एक्झॅक्ट मला अमाऊंट आठवत नाही आता.
तर तो अवॉर्ड देण्याकरता ते ऑल ओव्हर इंडिया ॲप्लिकेशन्स मागवतात सोशल सर्व्हिस मिळणं. ह्यांना ते माहिती पण नव्हतं की लुधियाना बिधियाना काय. पण यांच्यावर एक इंडिया टुडेमध्ये आर्टिकल आलं होतं, हे काय करतात ते त्यांच्यापर्यंत पोचलं होतं. आणि त्यांनी फक्त त्या इंडिया टुडेच्या आर्टिकलवर बेस तो अवॉर्ड त्यावर्षी यांना दिला. आणि तो दुसऱ्या दिवशी त्यांना फोन आला की ते पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, पुढच्या आठवड्यात यायचं आहे तुम्हाला लुधियानाला, आणि तुम्हाला 2 तिकीटं विमानाची पाठवतो. माझं भाग्य चांगलं, मला त्यांच्याबरोबर जाता आलं ते अवॉर्ड घ्यायला. आम्ही जे गंमत 9/11 मला का आठवत आहे याचं कारण असं की सगळे इतके घाबरले होते घरातले. त्यांचा पहिला विमान प्रवास, माझाही लहानपणीचा सोडून तसा पहिलाच विमान प्रवास. म्हणजे आम्ही विमानात दोघं चढलो, ते प्रत्येक माणसाकडे हा नाही ना तो आतंकवादीने असंच बघत होतो. आणि त्या टेन्शनमध्ये अक्षरशः असं झालं की तो विमानाचा पट्टा असतो ना, तो त्यांचा तिकडचा आणि माझा इकडचा असा आम्ही पट्टा. ती होस्टेस इतकी हसव होती. भगवंत ऐकतो हे लक्षात आलं. 3 महिन्याची पुढची काळजी मिळवली. अदरवाईज कुठनं केलं असं. मग तिथे ते लुधियानामध्ये खूप गमती झाल्या त्या काहीतरी नंतर. पण अनन्यास चिंतन तो माम, जर तुम्ही खरंच त्याच्यासाठी करत असाल ना, तर तो पाठीशी उभं राहतो. याला अनेक उदाहरणं आहेत. हा श्लोक साधनेच्या अंगाने पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे योग आणि क्षेम याचे टेक्निकल अर्थ काय की योग याचा अर्थ तुम्हाला जे पाहिजे ते तो देतो, आणि क्षेम याचा अर्थ आहे ते मेंटेन करतो. म्हणजे अप्राप्त गोष्टी प्राप्त करून देतो आणि प्राप्त झालेल्या गोष्टी टिकवतो. असं योग आणि योगक्षेम 2 शब्द का आपण म्हणतो ना, काय क्षेम कुशल आहे ना, क्षेम म्हणजे आहे ना, मेंटेन आहे सगळं स्टेटस को. तर तसं ते आहे ते मेंटेन करतो. अंबुराव महाराजांच्या बाबतीत घडलेली कथा आहे. म्हणजे गुरुदेव रानडेंचे गुरुबंधू, त्यांचे जे गुरु होते दोघांचे, भाऊसाहेब उमदीकर महाराज, त्यांनी त्यांना मंत्र दीक्षा दिली होती आणि सांगितलं होतं मंत्र दीक्षा देताना की तुला भरपूर पथ्य पाळायचे. पण काय झालं, साधारण 30-35 वर्ष वय होतं. पहिली त्यांची बायको गेली, मुलगी गेली लहान, आणि प्रचंड एकटे पडले. साधन दिलं तर अजिबात लक्ष लागत नव्हतं. आणि अशा ह्याच्यामध्ये ते चालत जायचे त्या महाराजांकडे. तर दारावर एका बाईचं घर लागायचं आणि ती त्यांना खुणवायची. तर एकदा असं झालं की त्यांनी ठरवलं की नाही आता हिच्याकडे जायचंच. पण गुरुनं तर वचन दिलंय की मी सगळी पथ्य पाळीन, आयुष्यात काही वाकडं करणार नाही. अंबुराव महाराजांनी काय करावं, ते गेले आणि म्हणले की आज मी तुमची परवानगी घ्यायला आलोय. कसली परवानगी? अंबुराया म्हणायचंय. कसली परवानगी अंबुराया? कारण असं आलं की माझ्या चित्तातल्या वासना अनावर झाल्यात, मी आता ठरवलंय मी असं असं जाणार आहे. तर म्हणे पण तुम्हाला वचन दिलंयस म्हणून तर म्हणे तुमची परवानगी घ्यायला आलोय. असं प्रसंगाचं वर्णन आहे की उमदीकर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं की जो प्रामाणिकपणा, गुरु शरणागती आणि एक बालसुलभ भाव, तर त्याच्यात ते म्हणले ठीक आहे तू जा, पण लक्षात ठेव तुझ्या मनाचे सगळे लगाम हे माझ्या हातात आहे. असे वाक्य म्हणले, तुझ्या मनाचे सगळे लगाम हे माझ्या हातात, तू जा पण लगाम माझ्या हातात आहे. आणि मग त्यांच्या याच्यामध्ये आहे, चरित्रामध्ये उल्लेख आहे, ते गेले पण काहीतरी कारणाने दुसरीकडे गेली होती निघून, आणि त्याच्यानंतर ती आलीच नाही तिथे. आणि तेव्हा अंबुराव महाराज म्हणले की मला तेव्हा उपरती झाली की काय आहे, का क्षणिक मोहासाठी मी काय गुरूंना मागून बसलो आणि त्यांनी म्हणते दिलं. पण त्यांनी ही पण काळजी घेतली की संपूर्ण आयुष्यात ते सांगायचे की माझ्या निष्ठेवर आणि माझ्या चरित्रावर डाग येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. योगक्षेमम वहाम्य. अंबुराव महाराजांचं चरित्र अद्भुत आहे, वाचण्यासारखं चरित्र आहे. अशी व्यक्ती की दिवसाला 3 बैठका असायच्या 3 तासाच्या, 9 तास ध्यान करायचे ते, आणि तरी म्हणायचे कमी पडते म्हणून. खूप उदंड काम केले त्यांनी अंबुराव महाराजांनी. आणि ते कंपॅरिझन चांगले, म्हणजे एका बाजूला गुरुदेव रानडे की जे पौर्वात्य पाश्चिमात्य सगळं तत्वज्ञान कोळून पेलेलं, आणि दुसऱ्या बाजूला हे की काही शिकलेले नाही, पण दोघांची गुरुभक्ती आणि दोघांचं
त्या क्षेत्रातलं जे काही अधिकार होतात त्याच्यात काही उणीव नव्हती. गुरुदेव रानडेंचं पण चरित्र अद्भुत आहे. त्यांच्या बाबतीतला एक किती माणूस जेव्हा युक्त असतो तेव्हा तो अपरिग्रही होतो. आपले कोण हे कृके कोल्हटकर आहेत ना, ज्यांनी ते हे पातंजल योगसूत्र विवरण लिहिलंय, मानसशास्त्र, भारतीय मानसशास्त्र आणि सविवरण पातंजल योगसूत्र. तर तो एक किस्सा प्रत्यक्ष मी ती जागा पाहिली आहे, तिथे जायचा योग आला मला, जिथे गुरुदेवांनी साधना केली त्या खोलीत. आपल्या भांडारकर रोडच्या इथे आता ते गेले, त्यांचा मुलगा पण गेला, जयंतराव कुलकर्णी पण गेले, त्यांचे वडील. त्यांच्या घरात, त्या तळघरात गुरुदेव रानडेंनी ती साधना केली सगळी. ते अनेक वर्ष स्वामी विवेकानंदांचं काम करायचे कुलकर्णी काका, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे घरी जायचो. तेव्हा मला ती जागा त्यांनी नेऊन दाखवली होती की कुठे गुरुदेव बसायचे ध्यानाला. आम्ही त्या खोलीत गेलो होतो. त्या खोलीत घडलेली घटना आहे की कृके कोल्हटकर त्यांच्याशी इच्छा होती की हे जे भारतीय मानसशास्त्र सार आहे त्याची प्रस्तावना गुरुदेवांनी लिहावी, आणि म्हणून त्यांना विनंती केली. त्यांनी बोलवून घेतलं, तू ये माय. त्यांना असं वाटलं की हे एवढे विद्वान म्हणजे यांचं घर कसं असेल. ते जेव्हा गेले खोलीत त्यांनी केलं वर्णन नाही, मला वाटतं त्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे. सुरुवातीला फक्त एक चटई होती, एक दोरी होती, त्याच्यावर एक 2-3 कपडे टाकलेले होते, बंड्या, आणि दोरीवर हा माणूस बसला असायचा, चटईवर बसला असायचा आणि वाळत ठेवले बंड्या. ते म्हणले पातंजल योगसूत्रात काय जे दिलेलं आहे ते मी प्रत्यक्ष बघत होतो. हे असं काय घडू शकतं? अनन्य चिंतन. गरजच नाही, योगक्षेम ज्या गोष्टी मला मिळवायच्यात त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देतोय, मला बाकीच्या गोष्टींची गरज पडत नाही, अशी अवस्था आहे सिद्धपुरुषांची असते. त्याच्यामुळे भगवंताच्या बाबतीत काय, सद्गुरूंच्या बाबतीत काय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हे आश्वासन या वहामी या शब्दामुळे जास्त बहारदार आहे. मी वाहतो, म्हणजे या वहामी या शब्दांबद्दल अनेक मोठ्या मोठ्या लोकांना डाऊट होते, इन्क्लुडिंग स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी विचारलं होतं की असं कसं काय म्हणेल, तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे, वहामी आहे तो म्हणणं शक्यच नाही. असा ठाकूरांशी वाद घातला होता की असं वहामी शक्य नाही, देव कशाला वाईल तुमचा भार, तुम्हाला तुमचं उद्धार करायला पाहिजे. तर असा एक प्रसंग झाला मग की त्यांची ट्रेन एका ठिकाणी थांबली. भारतभर जेव्हा ते प्रवास करत होते, प्रचंड दमलेले होते आणि कुठेही खायला मिळालं नव्हतं. आणि मग ते उतरले, ते स्टेशन होतं तिथे, ते स्टेशन मास्तर गेला होता, तिथलं काय कॅन्टीन बंद झालं होतं. एक झाड दिसलं, आता काय करणार रात्रभर, म्हणून ते ध्यानाला बसले. प्रचंड पोटात भूक होती. आणि त्यावेळेला असा तो प्रसंग आहे चरित्रात यांच्यामध्ये की शेजारी एक टपरी होती, तो माणूस झोपला होता, त्याला हलवून जागा करण्यात आलं की हा जो शेजारी संन्यासी बसलाय तो उठ, स्वयंपाक कर आणि त्याला जाऊन खायला घाल. आणि त्यांनी ते ॲक्च्युली पुरी भाजी केली आणि टोपलीत भरली आणि डोक्यावर घेऊन तो गेला आणि स्वामीकडे उठवलं. आणि तेव्हा त्यांनी बघितलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. योगक्षेम वाहन तो वाहून आणेल तुमच्यासाठी, फक्त तुम्ही युक्त आहात की नाही याचा प्रश्न. स्वामी स्वरूपानंदांनी खूप चांगल्या रचना ज्या केल्यात संजीवन गाथेमध्ये, त्यातली ही रचना आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळे उल्लेख केलेत की कोणाकोणासाठी काय काय त्यांनी चाकरी कशी केली आहे. त्याच्याविषयीचा अभंग आपण आता ऐकणार आहोत. अनंत ब्रह्मांडे 28 पोटी, तो तू भक्ता लागी विकलासी. काय नेणो तुझं भक्ती का आवडे, अर्जुनाचे घोडे खाजविसी. काय नेणो तुझं भक्ती का आवडे, अर्जुनाचे घोडे खाजविसी. पुढे काय रे, एकनाथा घरी वाहसी का पाणी, शेले कोण विणी कबीराचे. चोख्या मेळा संगे कोण गुरे ओढी, डेरे कोण घडी गोरोबाचे. जनाबाई संगे कोण दळू लागे, आवडीनी सांगे गुज गोष्टी. स्वामी म्हणे देवा तुची विश्वंभर, भक्तांचा चाकर स्वय होशी. स्वतःतून चाकर होतो, सेवक होतोस. आदित्यकडनं ऐकू आपण.
अनंत ब्रह्मा
स्टँडिंग ओवेशन पाहिजे. संगीत हे 100% पलीकडे चालू होतं एक म्हणतात ते खरी गोष्ट आहे. तालाला सुराला सगळ्याला बरोबर आहे 100% आहे, पण त्याच्यानंतर संगीत चालू होतं आणि तो सगळा भावाचा प्रांत आहे आणि विशेषतः या प्रकारच्या रचनांमध्ये. आणि आपण ते परत परत अनुभवतोय कालपासून की किती ताकद आहे. वक्त्याची पंचायत होते, म्हणजे पुढे काय बोलायचं. कारण एकतर गीता पंचामृतातले जे श्लोक चिन्मय मिशनीच निवडलेत त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर एकदम पॅराडॉक्सिकल मोडवर आहे. म्हणजे उद्धरेत आत्मानं पासून सुरुवात आहे की जिथे तूच तुझं बघायचं आणि इथे मीच तुझं बघतो. म्हणजे असं आहे की कहना क्या चाहते हो. पण अशा खूप गोष्टी आपल्याला कळत नसतात. प्रसंग आठवला मला, आमच्या आता चिन्मय तपोवनला गेलो होतो तेव्हा ते आले नाही आहेत किशोर चाफेकर म्हणून, त्यांनी सांगितलं होतं प्रत्यक्ष त्यांच्या कंपनीत घडलेली घटना सगळ्यांना माहिती आहे. जी तपोवनला आले होते, कन्फ्युजन कसं असतं की क्रिकेटची मॅच होती आणि त्यांना 11वा माणूस कमी पडत होता टीममध्ये, जाम मिळत नव्हता. तर एकाला त्यांनी तयार केलं की काही कर, तुला त्याची जी टीम पूर्ण नाही आली तर खेळता नाही येणार नाही. पण मला अजिबात काही कळत नाही, क्रिकेट बघत नाही, येत नाही, खेळलो नाही, काही नाही, काही नसतं याच्यात, तुला एक सांगतो तेवढं करायचं. काय म्हणला की बघते ते बॉल येईल समोरनं, बॅट मध्ये घालायची आणि बॅटला बॉल लागल्याचं तुला कळलं की बॅट उचलायची आणि अंपायरच्या इच्छेने पळायला लागायचं. एवढंच करायचं, बाकी काही विशेष काय नाही, बाकी तुला काही करायचं नाही. तर तो त्याच्यावर वेळ आली बॅटिंगची, 11वा आला तो, ते बॉल त्यांनी शॉर्ट पिच टाकला जोरात, तो हुकला आणि तो असा मारताना तो लेग अंपायरकडे मारला त्याने. लेग अंपायर त्याला तो अंपायर दिसला, बॅट उचलली आणि तो लेग अंपायरकडे पळत सुटला. तर लेग अंपायर पण नवीन होता, त्याला वाटलं हा बॅट उघडून आपल्याला मारायला येतोय म्हणून अंपायर पळतोय, त्याच्या मागे बॅट्समॅन पळतोय. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला जे कळत नाही तेव्हा काही होऊ शकतं. योगक्षेम महात्म्य हे खरोखर LICनी आपल्यापर्यंत पोहोचलेलं स्टेटमेंट आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं काहीतरी. तर एकदा एक बाई असते, तर तिला स्वतःचं पोर्ट्रेट काढून घ्यायचं असतं. तर म्हणून ती चित्रकाराला बोलवते आणि सांगते मग मी ड्रेस करून येतो, सगळं ते करते. आणि मग नंतर ती म्हणते हे सगळं आता चांगलं आलंय, फक्त तू गळ्यामध्ये एक हिऱ्याचा हार दाखव चांगला. तर तो म्हणतो बाई घालून या. तो म्हणतो माझ्याकडे नाही हिऱ्याचा हार, तर तू तुझ्या इमॅजिनेशनने काढ, पण तो हिऱ्याचा हार मला पाहिजे. तर म्हणतो का? तर ती म्हणते मला माहिती आहे की माझं आयुष्य तर काय फार राहिलं नाही आहे आणि मी गेल्यावर हे काय एकटे राहणार नाही, हे लग्न करतील दुसरं, आणि लग्न केल्यावर ती येईल घरी, दुसरी जी कोण असेल ती, तिच्या हातात हे चित्र पडेल आणि त्या चित्रात तिला तो हार दिसेल. आणि जेव्हा ती हार शोधेल तेव्हा तो कुठेही मिळणार नाही आणि तेवढं कारण पुरेल ते मोडायला. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद. पण योगक्षेम महाम्यमचं तसं नाही आहे. भगवंताचं आश्वासन आहे, इट इज व्हॅलिड वेन यू आर अलाइव्ह.
आणि योगाच्या पातळीवर बोलायचं झालं तर आपल्याकडे प्रज्ञाताई सुखटणकर आहे तिथे, त्यांनी रमण गीता किंवा रमण महर्षींचं सगळं वाङ्मय मराठीमध्ये आणलेलं आहे. रमण महर्षींचंच नाही तर अरविंदोंचं पण आणलं आहे. सावित्री नावाचा तुम्ही जर ऐकलं असेल, अत्यंत गहन ग्रंथ, तो त्यांनी मराठीमध्ये त्यांना म्हणजे त्याचे राईट्स मिळाले, पूर्ण मराठीमध्ये त्यांनी त्याचं भाषांतर केलं. ते आलेले आहेत. प्रज्ञाताई सगळ्यांना कळू दे पण. त्यासाठी ते अनेक वेळा त्या पॉंडिचेरीला रमण आश्रमामध्ये जाऊन राहतात. तर त्यांनी योग असा की रमण गीता जेव्हा लिहिली तेव्हा त्याचं प्रकाशाने स्वामींच्या हस्ते आलं होतं. किती 2016-17 घेतले, 16ला साली झालं होतं. तर तेव्हा तो प्रसंग त्यांच्याकडेच मी ऐकला होता, तो रमण महर्षींच्या बाबतीत झालेला की योगक्षेम महाम्यमशी खूप रिलेव्हंट आहे तो. तर ते कसं झालं म्हणजे की ते काव्यकंठ वशिष्ठ गणपती मुनी, बरोबर ना, काव्यकंठ वशिष्ठ गणपती मुनी नावाचे एक साऊथमध्ये शीघ्र कवी होऊन गेले. म्हणजे असं म्हणायचं की ते बोलायचे ते असे काव्यच व्हायची डायरेक्टली, संस्कृतमध्ये सुद्धा, आणि खूप अभ्यास होता. पण त्यांचं स्वतःचं समाधान होत नव्हतं. एवढं करून सुद्धा पारमार्थिक आपल्याला काही लाभलंय असं वाटत नाही, मला मिळालंय असं वाटत नाही, म्हणून ते शोधात फिरायचं. आणि तेव्हा त्यांना हे कळलं होतं की अरुणाचल प्रदेशामध्ये असा कोणतरी लहान मुलगा आहे की जो पर्वतात जाऊन बसला आहे आणि तो बाहेरच आलेला नाही आणि तो सिद्ध झालेला आहे. म्हणून त्याच्या शोधात ते गेले. आणि रमण महर्षींनी पहिल्यांदा ते रमण महर्षी कोणाशी बोलायचे नाहीत फारसे कधीच आयुष्यात, पण त्यांनी खूप परसिस्ट केल्यावर असं लिहिलंय त्या पुस्तकात की 11 वर्षाचं मौन मोडलं त्यांनी. 11 वर्षाचं मौन मोडलं त्यांनी. आपलं किती होतं, किती तास होतं? 11 वर्षाचं मौन मोडलं. आणि मग हे म्हणले की मला काही शंका आहेत तर मी घेऊन आलोय तुम्हाला. पण ते म्हणले मला कुठली संस्कृत मला येतच नाही. तर ते असं कर, तू मला आधी संस्कृत शिकव आणि मग मी तुझ्या प्रश्नाला उत्तरं देतो. आणि त्याप्रमाणे रमण महर्षी संस्कृत शिकले आणि मग त्याच्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं. त्याची जी काही ज्या संहिता आहे त्याच्यातली ही रमण गीता आहे. आणि रमण आश्रमामध्ये तो त्यांचा जो पलंग आहे पोचा, त्याच्या मागच्या भिंतीवर त्या रमण गीतेचं सार असलेलं वाक्य लिहिलेलं आहे भिंतीवर. हृदयकुवरम मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहमति साक्षात आत्मरूपेण भाती हृदय मनसात्वम चिन्वता मज्जता वा पवनचल निरोधात आत्मनिष्ठो भवत्वम. असं ते वाक्य आहे सार रमण. म्हणजे काय की हृदयामध्ये एक ते ब्रह्म मात्र आहे की जे तुला मी या स्वरूपाने जाणवत आहे. केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इथे साक्षात आत्मरूपेण भाती. तुला कायम जाणवत आहे ते मी आहे, मी आहे. हे जे तुला वाटतंय ते तत्वाचाच हुंकार तुला ऐकू येतोय आतमध्ये. आणि जर त्या तत्वाला तुला खरं समजून घ्यायचं असेल तर जसं भगवद्गीतेने 2च शब्द दिले, अभ्यास आणि वैराग्य, तसं त्यांनी चिन्वता आणि मज्जता असेल 2च गोष्टी करता येतील. चिन्वता मज्जता. चिन्वता याचा अर्थ चिंतन, सतत त्याचं चिंतन. म्हणजे व्यवहारात आलास, डोळे उघडे झाले की सतत त्याचं चिंतन कर. आणि मज्जता याचा अर्थ त्याच्यामध्ये बुडून राहा आतमध्ये. एक तर आतमध्ये बुडून राहा, बाहेर आलास चिंतन कर, बुडून राहा चिंतन. या 2च गोष्टी जर करत राहिलास तर ते तत्व तुला त्याचं स्वरूप उलगडून दाखवेल. असं तो श्लोक त्या भिंतीवरचा म्हणतो, जे त्यांनी आयुष्यभर केलं आणि जी गोष्ट प्राप्त करायची ती करून दाखवली. रमण महर्षी निसर्गदत्त महाराज हे विशेष आपल्यासाठी कायमच आहे. त्याचं कारण असं आहे की साधारणपणे परमार्थामध्ये असं म्हणतात की 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. गुरु प्रचिती याचा अर्थ गुरु जेव्हा तुम्हाला भेटतात ते काहीतरी सांगत असतात, ते पहिल्यांदा तुम्ही ऐकता की त्यांचं काहीतरी ज्ञान द्यायचा ते प्रयत्न करत असतात. तुम्हाला ते झालेलं नसतं. इट इज नॉट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स फॉर यू, सेकंड हँड एक्सपिरियन्स, सेकंड हँड इन्फॉर्मेशन म्हणू आपण, एक्सपिरियन्स पण नाही. त्यांचा तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतो, तुमची सेकंड हँड इन्फॉर्मेशन असते. त्याला गुरुप्रचिती असं म्हणतात.
मग त्याच्यानंतर तुम्हाला जर खरंच रस असेल तर तुम्ही ते व्हॅलिडेट करून घेता, की म्हणतात की नाही बरं आपण बघूया, मग ते ग्रंथ कुठले, मग या ग्रंथात दिले त्याप्रमाणेच ते सांगतात. खरे सद्गुरू असतील तर ग्रंथाच्या आधाराशिवाय ते बोलतच नाही. मग शास्त्र प्रचिती आणि गुरुप्रचिती मॅच झाली, हे म्हणतात ते शास्त्रात तसं दिलं. मग त्याच्यानंतर प्रयत्नाने आत्मप्रचिती, जे ते वाक्य लिहिले ते मला अनुभवायला येत आहे का, आणि ते जेव्हा येतं त्याला आत्मप्रचिती असं म्हणतात. तर नॉर्मली हा सिक्वेन्स फॉलो केला गेलेला दिसतो सगळ्या संतांच्या बाबतीत. फक्त शास्त्र आणि गुरु इंटरचेंज होऊ शकतात, पण आत्मप्रचिती काय तिसरीच दिसते. याला अपवाद रमण महर्षींसारखी लोक आहे, की कुठलेही गुरु नाहीत, कुठलाही शास्त्राचा अभ्यास नाही, डायरेक्टली पहिली आत्मप्रचितीच. आणि आत्मप्रचिती झाल्यावर जो अनुभव आहे तो शब्दात व्यक्त करण्याकरताच भाषा शिकले, शास्त्र शिकले आणि मग ते सांगितलं. हे फार विशेष आहे. लहान होते, लहान मूल असताना त्यांना अचानक घरी असं वाटलं की आपण आता मरणार आहोत, मरण येणार आहे. आणि असं जेव्हा वाटलं तेव्हा घाबरले नाही, झोपून बघत राहिले की काय होतंय, आता मरतोय म्हणजे मी नक्की काय होते मला बघू दे, लेट मी सी की नक्की काय होतंय. ते फार सुंदर वर्णन आहे. मग त्यांना लक्ष आलं की हात पाय असे गार पडतायत, हे होत आहेत. पण शेवटी त्यांच्या लक्षात आलं की जरी हे सगळं संपत चाललं तर मी नक्की मरणार नाही. जर मी नक्की मरणार नाही तर हे कोणाला कळतंय. आपलं जे सगळं प्रोजेक्ट इमॉर्टॅलिटी ते फक्त त्यांनी वेगळ्या प्रकारे एक्सटेंड केलं, की हे जर खरं आहे तर ज्याला ते कळतंय त्याचा शोध मी घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी घर सोडून दिलं, अरुणाचलला गुहेत जाऊन राहिले आणि तो शोध पूर्ण होईपर्यंत बाहेर आले नाही. तर अशी चरित्र आपल्याला प्रेरणादायी आहेत की असं होऊ शकतं म्हणजे. आणि अशा प्रकारे जर अनन्य चिंतन जर घडलं तर त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहत नाही. मग चिन्मयानंद स्वामींनी म्हटलंय आधीच्या श्लोकाच्या याच्यामध्ये की भगवंताची कृपा ही काय अशा पुडकं घेऊन डायरेक्टली तुमच्या पोस्टाच्या पेटीत पडल्या अशी होत नसते. बरोबर आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात, पण प्रयत्न जर केले तर कृपा होत नाही असं कधी होत नाही. त्याच्यामुळे हे खूप मोठं आश्वासन आहे सगळ्या संतांना. याची रोकडा साक्षात्कार किंवा रोकडी प्रचिती आलेली आहे की कायमच तो आपल्या बरोबर आहे. आणि हे एका प्रकारे सामान्य माणसासाठी आश्वासक पण आहे की कोणीतरी आपल्या पाठीशी आहे. सर्वसामान्य माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे परमार्थामध्ये की त्याला काय बॅकिंग लागतं. आणि मला नेहमी असं वाटतं अनन्य चिंतयन्तो मां ये जना परुपासते, असं म्हणून अक्कलकोट महाराजांनी देह ठेवला, त्यातनंच कुठेतरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा जन्म झालाय. योगक्षेम महाम्य मी बघतोय आहे माय असं म्हटल्यावर एक बळ येतं माणसाला, कोणतरी आहे मला असं कोणतरी सांगायला लागतं. आणि त्याच्यामुळे साधना करणाऱ्या व्यक्तीला तर ह्याचा प्रत्यय यायलाच लागतो. पण साधना ज्यांनी सुरू केली नाहीये त्या व्यक्तीला सुद्धा ह्याचं एक आश्वासन मिळतं की हो बॅकिंग आहे तुला, तू करायला तू मागे नको पाहू, तुझा जमाना आम्ही आहो. तुकाराम महाराजांनी म्हणलं आम्ही जामीन राहतो तुला, तू मागे पाहू नकोस, फक्त पुढेच आहे लागा मी ज्या मार्गाने सांगतोय. तसंच तुकाराम महाराजांचं एक पद आपण आता संपदाकडनं ऐकणार आहोत. आपल्या परिचयाचा आवडीचा असा अभंग आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगा. संपदाची ओळख सकाळी अशी करून दिली. वेदांग आणि संपदा दोघंही गायन क्षेत्रात आहे, ती खाली बसली होती. संपूर्ण वेळ ती गायनामध्येच आता आहे. ती ॲक्च्युली बाकीचे बऱ्याच गोष्टी आहेत. ती सायकोलॉजीमध्ये काउन्सिलिंग करते आणि ऑटिझम ऑटिस्टिक स्कूल, आता ऑटिस्टिक स्कूलशी पण ती संबंधित आहेत. त्या ऑटिस्टिक जी मुलं असतात त्यांच्या वेलबिंगसाठी, त्यांच्या हेल्थसाठी पण ती काम करते. जेथे जातो
सुंदर, खूप छान. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्कलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतो काम कामा लभन्ते. हा याच्या आधीचा श्लोक आहे. अनन्या चिंतयन्तो आधीचा येणारा श्लोक आहे. कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये. आणि काय कॉन्ट्रास्ट आहे तर क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. सर्वसामान्य माणसाच्या धारणा ज्या आहेत आयुष्यामध्ये त्या पुण्य आणि पाप या गोष्टी भोवती फिरतात, ज्या अर्जुनाच्या धारणा पण आहेत की अमुक एक गेलं की क्रेडिट झालं पुण्य अकाउंटवर, हे केलं की डेबिट झालं. ह्याच्यात तो विवंचन आहे ते सारखं की काय केल्यामुळे माझा बॅलन्स वाढतोय पुण्याचा. आणि ही सामान्य माणसाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भगवद्गीता या श्लोकाच्या आधी एक विधान करते की तुझा किती बॅलन्स असला तर काय होईल, पुण्याने तू स्वर्गात जाशील. पण तिथे काय शेवटी ह्याचंच सुपेरियर वर्जन आहे सगळं. जे काही उपभोग आहेत त्याचंच थोडंसं चांगलं वर्जन, पण ते सगळं झाल्यावर परत तो बॅलन्स गेलाय. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, परत खाली येशील. याने काय साधणार आहे. पुण्याची पावटी सरे तेथ इंद्रेपणाची उटी उतरे ते येऊ लागती माघारे पृथ्वी लोका वेश्याभोगी कवणावेचे वेश्या कवडी कवणावेचे तो दारही चेपू नये तेचे तेथे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज. दीक्षित अडनावाचे त्यांनी लावून घेऊ नका मला. वेगळ्या अर्थाने दीक्षित याचा अर्थ त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी फार कमी वेळा इतक्या कडक शब्दात टीका केलेली आहे. काय टीका आहे ती, सकाम कर्मकांडी लोक होते त्यावेळेला. मुलांचे जे काही हाल केले, केवळ घरात जाणवं नाहीये म्हणून अधिकार नाही. मामाच्या घरात आज जिथे पालखीचा मुक्काम काल होता तिथे त्यांना पाणी दिलं नाही. स्वतःच्या मामाच्या घरामध्ये जिथे पालखी जाऊन विसावते बाहेर उभं केलं. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही इतक्या प्रकारचा हे झालेला नाही, पण या बाबतीत झालेला आहे, या कर्मकांडांच्या बाबतीत. की जस दीक्षित याचा अर्थ आहे कर्मकांडी करणारे लोक. लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू, म्हणजे जसं तुमच्याकडे जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत तुम्ही बाह्यगमन करू शकताय. जेव्हा पैसे जातील कवडा वेचे ते दारही चेपू नये तिथे, ते दार पण तुम्ही बाजू शकणार नाही. त्यांची तुलना कोणाशी केली बघा ज्ञानेश्वर महाराजांनी, खणखणीत एकदम. त्यामुळे अनन्या चिंतयन्तो माची बॅकग्राऊंड ही आहे की तुम्ही जे काही चिंतन करणार आहात त्या कुठल्याही भौतिक गोष्टीसाठी करणार नाही आहात. पुण्य आणि पापाच्या विषयी त्यांनी असं म्हणलंय की पुण्यात्मके पापे नरका जाईजे पुण्यात्मके पापे स्वर्गाला जायचे माते जरी पाविजे ते परमपुण्य. म्हणजे दोन्हीला पापच म्हणले त्यांनी. फक्त पापात्मके पापे असेल तर खालचा वर्ग, पुण्यात्मके पापे असेल तर वरचा वर्ग. याच्यात कुठेच अडकायचं नाहीये. माते जे मला मिळून ज्याच्यामुळे तू येऊन मिळशील ते खरं पुण्य आहे तुझं. आणि या बॅकग्राऊंडवर हा श्लोक चालू होतो. अनन्या चिंतयन्तो. भगवान सगुण रूपामध्ये काळजी वाहतात. ही गोष्ट खूप जणांच्या पचनी पडत नाही खरं. असं कसं काय वाहतील, कुठल्या रूपाने येतील तुम्हाला सांगता येणार नाही. दरवेळेलाच काय ते सुदर्शन चक्र घेऊन यायला पाहिजे, अवतार घ्यायला पाहिजे असं नाही. कुठल्याही रूपाने येतील, पण ते येतात ही गोष्ट नक्की. तरी विद्वान लोकांच्या शंकेखोरपणाला काही अंत नसतो. गोंधळकर महाराजांकडे एकदा एक व्यक्ती गेली होती आणि ते म्हणले की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, याच्याकरता मी आलोय, मी खूप अभ्यास केला त्या गोष्टी. म्हणले काय? तर म्हणजे माझं असं प्रतिपादन आहे की द्रौपदी वस्त्रहरण हा काय प्रसंग खरा घडलाच नाही आहे. अजिबात असं काही झालेलं नाही आहे. उगीच नंतर ॲड केलेलं आहे सगळं. क्षेपक प्रसंग आहे, असं काही झालं नाही. तर मला काही बघत नाही असं ते पूर्ण त्यांनी असं सांगितलं की कसं काय माझी थेअरी आहे, असं काही वस्त्र पुरवलं नाही, असं काही झालंच नाही.
तो म्हटलं जाऊ दे ना, सोडून द्या, काय तुम्हाला फरक पडतो, तुम्ही गीता वाचा. तर तो ह्याच्यावरच ते अडले होते. तर त्या गोंदेकरांना म्हटले ते जाऊ दे, पण निदान तुम्हाला हे लक्ष येतंय का की तो काळरूपी दुःशासन तुमचं वस्त्र काढून घेतोय, दिवस संपत चालले आहेत, ते घडलं असेल नसेल सोडून द्या, पण तुमचं संपत चाललंय, तुम्ही कधी दावा करणार रामाचा हे मला सांगा. ही गोष्ट संतांना फार पक्की कळलेली असते. कुठल्या तरी गोष्टीत तुम्ही जाऊन अडकू नका, काहीतरी चर्चा करत बसू नका, काहीतरी संशय घेऊन बसू नका. संशयात्मा विनश्यती हे तर गीता पहिल्यापासून सांगते. एक बायको नराला कायम फोन करायची, कधी ॲब्रप्ट की हॅलो कुठे आहात तुम्ही, तर घरी आहे, मिक्सर लावून दाखवा. मग तो मिक्सर लावायचा, मग ती फोन बंद करायची. परत काय सगळं कुठे आहात तुम्ही, तुला माहिती आहे की मिक्सर लावून दाखवा. मग एकदा काय होतं, ती एकदम अचानक घरीच येते, रेट टाकते, स्ट्रॅटेजी चेंज. तर तो मुलगा असतो एकटा, ती म्हणते बाबा कुठे आहेत, तो म्हणतो माहिती नाही कुठे, पण जाताना मिक्सर घेऊन गेले. त्यामुळे संशयाला काही अंत नाही. संशयात्मा विनश्यती. दृढ श्रद्धा असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती श्रद्धा, तो भाव अंतःकरणात असणं किती पातळीवर असू शकतं. गुलाबराव महाराजांचं चरित्र तुम्ही वाचलं असेल, ते तर स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवायचं, तात म्हणायचं, तात ते म्हणजे तात. आणि जेव्हा केव्हा ते आळंदीला जायचे तेव्हा ते असे भाव विभोर व्हायचे. म्हणजे ते बसमधनं उतरले, आंधळे होते ते, लहान वयातच दृष्टी केली होती, पण ते पळत सुटायचे त्या समाधी मंदिराच्या दिशेने, की राहायचं नाही त्यांना. आणि किती प्रसंग आहे त्यांच्याच्यात की ते म्हणत, ते म्हणजे दिसायचं नाही डोळ्याला, तर त्यांच्या वतीने कोणीतरी पूजा करायचं. तर लरा पांगारकरांनी तो जो किस्सा लिहून ठेवला आहे, स्वामीजी नेहमी सांगायचं की ते कोपऱ्यात बसून असायचे असे, तो पूजा करताना कान देऊन. आणि एकदा असं झालं की ते समाधीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पाणी ओतत होते तेव्हा ते घासत होते, आणि ते घासत असताना त्यांनी सोन्याची अंगठी, सल्ला म्हणायचा, तर तो काढला नव्हता, आणि तो 2-3 वेळा असा लागला. तर त्याचा आवाज यांना सहन नाही झाला. ते एवढे जोरात ओरडले की ते तात लागला ना, तुझा सल्ला काढ. ओरखाड येतात त्याच्या पायावर. प्रज्ञाचक्षुवान असं जे म्हटलं जातं ना, आपल्याकडे असं म्हणलंय की चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा अवघाची पूर्वपक्षु, आत्मा ठाईचा अलक्षू लक्षवेना, असं समर्थन एका ठिकाणी म्हणलंय की चर्मचक्षु आणि आपण ज्याला ज्ञानचक्षु म्हणतो हा पण पूर्व पक्षू आहे, तो त्याच्याही पलीकडचा. असं म्हणतात की आंधळ्या व्यक्तींच्या बाबतीत हा प्रज्ञाचक्षु जागृत झालेला असतो. आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये त्यामुळे आंधळ्या व्यक्तीला प्रज्ञाचक्षुवान असं म्हणायची प्रथा होती. कारण आपलं आज आपण पाहिलं, मेन प्रॉब्लेम आपला डिजिटल डिस्ट्रॅक्शनच आहे ना. सो डिजिटल डिस्ट्रॅक्शनचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आपले डोळे सतत फिरत राहत आहेत. जे काही दिसतंय, हे दाखवत आहे, त्याच्यामधनं आपण बघायचा प्रयत्न करतोय. हे डिस्ट्रॅक्शनचं साधनच जर तुमचं बंद झालं असेल तर ते कारण बनतं तुमची प्रज्ञा जागृतीचं, असं मानलं जायचं पूर्वी. प्रज्ञाचक्षुवान व्हायचं. आणि गुलाबराव महाराजांसारख्या चरित्राचा अभ्यास केला की असं लक्ष येतं की खरोखर ही गोष्ट आहे की इतक्या लहान वयात त्यांनी पुस्तकं डोक्यावर घेऊन जायचे, वाचून दाखवायला सांगायचे, पण त्यांना ते एवढं ज्ञान प्राप्त झालं की असं चरित्रामध्ये आपल्या या किशोरजी व्यासांनीच लिहिलेलं आहे की एका वेळेला 4-4 लोक डिक्टेशन घ्यायचे, ते जे काही बोलायचे ते एका वेळेला 4-4 ग्रंथ डिक्टेट केले त्यांनी. अनन्य चिंतन द्यायचं, दुसरं काही केलं नाही. वर्ष फक्त 35 का 40 त्यांना आयुष्य मिळालं. आणि इतकं अलिप्तता की त्यांनी जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी गेल्याचं कोणाला कळवायचं पण नाही, असं म्हणतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मोजून 4 ते 5 माणसं त्यांच्या शेवटच्या विधीला उपस्थित होती. कोणालाही सांगितलं नाही त्यांनी देह ठेवताना. कशाला सांगायचं म्हणलं. अशी अद्भुत
संत चरित्र वाचली की असं लक्षात येतं की ही लोक देहापासून किती वेगळी होती. आत्मतत्वाशी एकरूप असणं, अनन्य असणं काही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जर डोकवायचं असेल तर तुम्हाला अनन्य झालेल्या व्यक्तींच्या चरित्रामध्ये जावं लागतं खरं तर. तर हे इमॅजिनेशन होतात की अनन्य चिंतन असं कसं काय करू शकतो, सतत असं कसं काय करू शकतो माणूस. म्हणून तो पर्युपासते शब्द की तुमच्याकडे ज्या काय अवेलेबल मोडॅलिटीज असते की तुम्ही कर्मयोगीच आहात, ठीक आहे, प्रत्येक काम करताना तुम्ही चिंतन करा, काम करता करता चिंतन करा. सगळ्या चरित्रात पाहिले की लक्षात येतं की कुठल्याही प्रकारचं विशिष्ट कार्य असं काही अडसर बनलेलं नाही. ह्या जो अभंग आत्ता पण ऐकला, सुखामेळा झाला, गोरोबा कुंभार झाला, जनाबाई झाली, कबीर झाले, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा होता, प्रत्येकाचं काम वेगळं होतं, पण अनन्यता एकच होती. तर कुठली गोष्ट, आणि त्यांना प्रत्येक तोच आला की जिथे सप्लिमेंट लागते ते तो येऊन मदत करतोय मला. हे कबीरांच्या वचनामध्ये ते जिकडे तिकडे जाणवतं. जो बिछड़े प्यारे से भटकते दर बदर फिरते, जो बिछड़े प्यारे से भटकते दर बदर फिरते, हमारा यार है हम में, हमें इंतजारी क्या. न पल बिछुड़े पिया हमसे, न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछड़े प्यारे से, उन्हें से नैन लागे है, हमन को बेकरारी क्या. काय वचन आहेत, नाही जबरदस्त वचन आहेत. एक पॅसिव्हिटी पण आहे, पण ॲट द सेम टाइम त्यांनी सगळं उचललेलंच आहे. जो अजपाजप काल आपण निर्गुण भजनी जी ऐकली, ती पॅसिव्हिटी कशी काय येते की ओठ कंठ चाले नाही, जिभ्या रटे न नाम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. हे कसं काय होतं, असं विश्वास बसत नाही की ऑन बिहाफ कोणतरी करताय. पण हा त्यांचा अनुभव असतो, 24 तास अनुभव असतो. तर ह्याच्याकरता त्यांनी काय केलेली गोष्ट आहे ती आपल्याला करायला पाहिजे. अनन्य शरण जाणं. पुढच्या श्लोकामध्ये शेवटचा श्लोक त्याच्यामुळे तो शब्द येणारच आहे, सर्व धर्मान परित्यज्यला. पण या श्लोकात त्याची चुणूक आलेली आहे की अनन्य भावाने न अन्य, दुसरं कोणी नाही, तूच एक आहेस आणि तुझ्याशी मी कनेक्ट राहणार. कनेक्ट राहणं सतत महत्वाचं. योग शब्द, आणि असा योग जर साध्य झाला तर भगवंत कोणालाही रक्षण करायला बांधील आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. इतकी उदाहरणे त्याची. गजेंद्र मोक्षाची कथा आहे, द्रौपदीच्या अनेक कथा आहेत. ते आपण माहिती आहे ना, ते दुर्वास ऋषी आले होते, एकदम 1000 लोकांना जेवायलाच घेऊन आले, याच्याकडे भांडं होतं आणि तिला टेन्शन आलं की जस्ट स्वयंपाक झाला होता, काय का ती म्हणली जरा आंघोळ करून या नदीवर जाऊन, तोपर्यंत काहीतरी बघते. आणि मग तिने कृष्णाचा धावा केला ॲज युजल रेमिडी. आणि हे आले साहेब, आणि हे आले म्हणले आता काहीतरी करते, हे म्हणले मला जेवायला वाढ. ते म्हणले काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, तरी खायचं संपले तू मागतोय. तो म्हणतो मला वाढ आधी, मग मी पुढचं सांगेन. मग ते तुळशीचं पान चिकटलेलं असतं, तो खातो. आणि ती कथा महाभारतात आहे की ही लोक सगळे तिची परीक्षा पाहायला आले असतात, पण ते धोत्रं बित्रं बांधेच तर तिथे ढेकरा यायला लागतात. बर्फी सगळं चालू होतं. इतकं तृप्त इथे येते. तस्मिन तुष्ट हा जगत तुष्ट. एकाला त्याला तुष्ट केलं तर सगळं जग तुष्ट होईल. इंडिकेटिव्ह कथा आहे. तुम्ही कथा म्हणून पण बघितलं तर सुंदरच आहे, पण इंडिकेटिव्ह म्हणून पण फार सुंदर आहे की एकाला त्या आत्म्याला जो बसलाय त्याला तुष्ट करा तुम्ही, बाकीच्या गोष्टी आपोआप तुष्ट होतील. आज जो प्रश्न कोणतरी विचारला होता ना, बरेच प्रश्न आले, प्रश्नोत्तराचा तास आपण नंतर करूयात. पण एका प्रश्नाची आठवण आली मला, तो त्याचं उत्तर घेतलं होतं की जवळच्या लोकांची आत्मीयता आणि अलिप्तता कशी राखावी एकाच वेळेला, लोकांना कसं खुश ठेवावं थोडक्यात. तर ते जे प्रसिद्ध वचन आहे ना की तुम्ही काही लोकांना पूर्ण वेळ खुश ठेवू शकता, सर्व लोकांना काही वेळ खुश ठेवू शकता, पण सर्व लोकांना सर्व काळ कधी खुश ठेवू शकत नाही. आणि याच्यावर एकदा स्वामींची चर्चा आली होती, तेव्हा स्वामींनी मला, स्वामी माधवनाथांनी त्यांना जे सांगितलं होतं ते एक वचन सांगितलं, ते मला फार लक्षात राहिलं आणि सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखंच.
ते म्हणजे ते एक लक्षात ठेवा की तुम्ही लोकांच्या मागे पळू नका, तुम्ही देवाच्या मागे पळा, फक्त देवाच्या मागे पळा. हां, आणि जर तुम्ही खरंच ते केलं तर लोक तुमच्या मागे आपोआप पळतात. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोकांनी पळावं म्हणून देवाच्या मागे पळायचं नाही. पण ही गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात केली, देवाशी अनुसंधान साधलं फक्त, मग आपोआपच. कारण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात की आपण रेसिप्रोकेट करत असतो, की मी त्याला कॉमेंट टाकतो म्हणजे मग तो माझ्या ह्याला कॉमेंट टाकेल, मी तो काहीतरी करेल म्हणून मी काहीतरी करतो, किंवा मी काहीतरी केलं म्हणून. असं करू नका तुम्ही. अनन्याचा अर्थ तो आहे की एकाच परमेश्वर तत्वाला खुश करण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट करणार आहे, बाकी मला काही माहिती नाही. तर ही गोष्ट इतक्या ठिकाणी रिलेव्हंट आहे आणि इतक्या ठिकाणी आश्वासन देणारी आहे. गजेंद्र मोक्षाची कथा जी आहे त्याच्यामुळे तेच आहे की गजेंद्र हत्ती, ते चित्र बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की त्याला ती मगर पकडतीये आणि संस्कृत स्तोत्र आहे पूर्ण, म्हणजे वेल लर्नेड हत्ती होता, त्याला संस्कृत होतं सगळं, की तो संस्कृतमध्ये तो कुठल्या तरी ते माझ्या त्या वेदामध्ये तो स्तोत्र आलेला आहे, गजेंद्र स्तोत्रम म्हणतात त्याला, गजेंद्र, हां गजेंद्र. तर ते स्तोत्र आहे, म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी बोलवलं विष्णूला आणि मग ते तो फूल देतोय आणि ते सगळं आहे कथेचा भाग. तर मुख्य गोष्ट हीच आहे की हत्तीला असं तो उद्धार करायला तयार. त्याच्यामुळे कथामध्ये बऱ्याच कथा आहेत, ज्या आधी मला वाटतं तो काय बरं त्याचं नाव असतं, इंद्रद्युम्न, आधीचा जन्म, हे सगळ्या टिपिकल कथा आहेत आपल्या कथांमधल्या ज्या कथा असतात ना. इंद्रद्युम्न असतो आणि काहीतरी अगस्त्य ऋषीला त्याने तो नमस्कार केला नसतो म्हणून त्याला तो शाप असतो, आणि मग उश्शाप म्हणून त्याला सांगतात की तुला जेव्हा विष्णू येईल तेव्हा तू ते करशील. आणि पाय पकडणारी जी मगर आहे, जिचा त्या सुदर्शन चक्राने वध होतो, त्याच्यामध्ये सुद्धा कथा आहे. ती आधी गंधर्व असते, हा हा आणि हुहू असं दोन गंधर्व होता. हा हा आणि, खरंच ॲक्च्युली नाव आहेत हा हा आणि हुहू. तो हुहू का हा कोणतरी आहे का तुम्हाला लक्षात नाही, तो देव म्हणून तर अध्यात्मामध्ये गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देवल, हा देवल ऋषी असतात, त्यांचं पाण्यामध्ये आंघोळ करत असताना खाली जाऊन पाय ओढतो, काय गरज आहे का? म्हणून ते शाप देतात की तू मगर होशील पाण्यात, आणि परत उशाप देतात की जेव्हा गजेंद्र मोक्ष होईल तेव्हा तूही मुक्त होशील. गजेंद्राला तो हे करेल आणि तो तुलाही मारून तुलाही मुक्ती मिळेल. सो आपल्याकडे पुराणांमध्ये योगक्षेम महाम्यमचे भरपूर दाखले आहेत, भरपूर कथा आहेत. रामायणामधली एक विशेष कथा जी आपल्या रामायणात सांगितली गेली नाही, पण ती मला जेव्हा मी ऐकली तेव्हा मला खरंच आवडली. दक्षिणेकडे तुम्ही जर गेलात तर तिथे रामायणाची वेगवेगळी व्हर्जन्स आहेत, आणि ते असं मानतात की रावण काय फारसा वाईट नव्हता. निकाल पाहिजे. त्याच्यामध्ये एक असं व्हर्जन आहे की मुळात जे लंकेवर राम चालून गेला ते रावणाच्या मोक्षासाठी चालून गेला, रावणाच्या उद्धारासाठी चालून गेला. आणि ती कथा अशी आहे की रावणालाही माहिती असतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा ॲक्च्युली राम आणि रावण युद्ध होणार असतं, त्याला माहिती असतं की आता राम आपला वध करणार आहे आणि याच्यातच आपलं कल्याण आहे, उद्धार करणार आहे राम आपला. तर म्हणून मंदोदरी म्हणते आता नाहीतरी उद्या उद्धार होणार आहे, तर आज काहीतरी चांगलं करून घ्या. तो म्हणतो काय करू? तर तो म्हणतो आपण असं करू, आपण मेहुण घालूया. मेहुण, तो म्हणतो कोणाला? तो म्हणतो तुमचे भगवान शंकर, तुम्ही त्यांचे एवढे निस्सीम उपासक आहात. रावण हा शंकर भक्त होता खूप, तर ते तर डेफिनेटली एक मेहुण झालं, ते आणि पार्वती. तर दुसरं तुम्ही अजून एक मॅनेज करा. तो म्हणतो कोण? तो म्हणतो मी असं करा की तुम्ही रामाला बघा, सीता तर इथेच आहे. तर तो म्हणतो का असं काय करते? तो कसा काय येईल? सिच्युएशन काय? तू काय बोलते? उद्या युद्ध आहे. तर त्याच्यावर मंदोदरी म्हणते की तुम्ही असं करा ना, तुम्ही भगवान शंकरांना सांगा, त्यांचा चांगला वरचा बोट आहे, त्यामुळे तुम्ही घेऊन येता ऑन द वे. तर
मग ते तसं होतं ॲक्च्युली. ताटं मांडलेली आहेत बरं का 4. राम पण प्रभू रामचंद्र म्हणतात हो मी येईन म्हणून, आणि मेहुण म्हणून येईन असं म्हणतात. त्यामुळे ना खरं वाटतं, म्हणजे सीतेलाही निरोप पाठवतात की येणार आहेत मिस्टर, आजच्या दिवसापुरतं यायचं, उद्या परत मॅचचा डिसिजन काय होईल त्याच्यावर ठरेल. ते विनोदाचा भाग सोडून देऊ. पण ते येतात, ताटं मांडली आहेत, आणि असा प्रसंग आहे की भगवान शंकर बसतात, पार्वती बसते आणि राम उभाच राहतो. तर ते मेहुण म्हणजे एकदम बसलेलं असतं ना. तर राम असं बघतो, तर रावणाला असं हे होतं की आणा सीतेला कोणी आणत कसं नाही अजून. तर भगवान शंकर तेव्हा हसतात, आणि मग राम म्हणतो ठीक आहे तू सांग. म्हणतो नाही सांग नाही, तुम्ही दाखवाच आता. आणि असं म्हणल्यावर तो जो श्लोक आहे त्या रामायणातला, तो सीते तू त्रिविधा, तो आधीच म्हणला गेलाय. सीते तू त्रिविधा भूत्वा रजोगुणा वसानले, वामांगे तू सत्वरूपा वस छाया तमोमयी. कथेमधला खरा ट्विस्ट म्हणजे काय की जेव्हा रावण सीतेचं हरण करायला आला, त्यावेळेला रामाला चांगलं माहिती होतं हा प्लॉट काय आहे ते. अजिबात त्याला त्रिकालज्ञ आहे, त्याला काय एवढं कळत नाही का. तुम्ही जर गेलात ना साधारण नॅशनल जॉब ह्याच्यामध्ये कुठल्याही ताडोबा बिडोमध्ये 1-2 तास आपण राऊंड घेतले तरी हरणाचे प्रकार आपल्याला ओळखता येतात. मी तुम्हाला सांगतो, 2 तास तुम्ही जीपने हिंडात, 2 तासात तुम्हाला इतकी हरणं दिसतात की तुम्हीच नंतर सांगायला लागताय कुठल्या टाईपचं हरण आहे काय. 2-3च टाईप असतात. आता 14 वर्ष आल्यावर त्याला काय हरणाचे प्रकार कळत नाहीत का. सोन्याचं हरण असं नाही, त्याला माहिती असतं ते की खोटं आहे सगळं आणि ट्रॅप आहे. तर मग प्रभू रामचंद्र काय करतात की त्यांच्या दिव्य शक्तीने सीतेचे सत्व रज तम असे 3 भाग करतात. त्रिविधा भूत्वा रजोगुणा वसाने, तो रजोगुण जो आहे तो अग्नीत तिथे समर्पित करतात. वामांगे तू सत्वरूपा, सत्वरूप त्यांच्या उजव्या हातामध्ये धारण करतात, काखेमध्ये देतात. आणि वस छाया तमोमयी, फक्त तमोगुणी सीतेच्या रूपाला तिथे सोडून जातात ते. आणि हा श्लोक म्हणून तिथे त्या मेहुणाच्या इथे राम हात ओपन करतात, सीता प्रकट होते आणि पाटावर बसते. मग रावणाला कळतं की आपण जिला पकडून आणलं आहे ती सीता नाहीच आहे, ती तमोगुणी छाया आहे तिची फक्त. आणि केवळ त्याच्या उद्धाराकरता हे सगळं त्यांनी रचना केलेली आहे. खरं धुरंधर कोण होतं म्हणजे त्यामुळे असा हा खूप मोहक श्लोक आहे. या श्लोकावर जितकी उदाहरणं आपण वाचतो तेवढी आवडत जातात. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम. नित्य हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये, नित्ययुक्त असायला लागतं. स्वामी म्हणायचे परमार्थामध्ये 3 टाईपचे लोक असतात. एक असतात ते असे म्हणजे कुतूहल असतं आहे ना, कधीतरी थोडंसं तोंडी लावायला. दुसरे असतात ते असे असतात इंटेन्स, पण तरीसुद्धा त्यांचा परमार्थ पार्ट टाईम असतो. पार्ट टाईम स्पिरिच्युअल. फार जास्त नको, म्हणजे आम्हाला आमची स्पेस पाहिजे, आम्हाला प्रॉब्लेम आला तर आम्ही कन्सल्ट करू, सारखं काही आमच्या मागे लागू नकोच. त्या दोन्ही कॅटेगरींना तो प्राप्त होत नाही. तिसरीची कॅटेगरी असे काही नाही, दुसरं तिसरं काही सुचतच नाही मला. एकच ते तत्व आहे, आत्मतत्व. त्यांनी मला ते आतमध्ये जाणवत आहे आणि डोळे उघडलं तर ते मला सगळ्या रूपात दिसतंय. असा वेध ज्याला लागला त्या लोकांनाच नित्य हा शब्द ॲप्लिकेबल होतो. आणि अशा नित्ययुक्तांसाठी हा श्लोक आहे. अशा श्लोकावर आज जे काही बोललं गेलं ते स्वामींच्याच कृपेने, त्यांच्याच प्रेरणेने बोललं गेलं. त्यांच्याच चरणी ते अर्पण करतो. पुष्पचार आणि इथे थांबतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.